नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी अशी समोर येत आहे ती म्हणजे भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉरची मोजणी सुरू झाली आहे। पण त्यात एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। तो काय मोठा बदल स्पष्ट केला आहे सरकारनं ते आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नमस्कार मंडळी, आज आपण असा एक विषय घेऊन आलो आहे ज्यामुळे महाराष्ट्राचं भवितव्यच बदलणार आहे। भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉरची मोजणी ही सुरू झाली आहे आणि त्यात एक मोठा बदल झाल्याचं स्पष्ट झालं आहे। हा महामार्ग फक्त रस्ताच नाही, हा महामार्ग विकासाचा महामार्ग आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोजणी नेमकं काय आहे, या प्रकल्पामध्ये बदल काय करण्यात आले आहे आणि शेतकरी, व्यापारी, उद्योग आणि सामान्य नागरिक यांना या बदलाचा कसा फायदा होणार आहे। त्यानंतर शक्तिपीठ महामार्गाशी याचा काय संबंध आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे या मोजणीत झालेल्या बदलामुळे कोणती गावं, कोणत्या जमिनी, कोणते लोक थेट प्रभावित होणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, कारण आपला मोठा बदल म्हणजे नेमकं काय याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। म्हणजेच येणाऱ्या भारत माता एक्सप्रेसवे कॉरिडॉरच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला ताबडतोब लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जातील। त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन दाबायला सुद्धा विसरू नका। भारत माता एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर एक राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग प्रकल्प आहे। याची लांबी अंदाजे 1200 किलोमीटर असणार आहे। त्यातूनच दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांना जोडण्याचं काम हा महामार्ग करणार आहे। याचं एकूण बजेट 55,000 कोटीपेक्षाही जास्त आहे। सरकारच्या मते हा महामार्ग झाल्यानंतर प्रवासाचा वेळ हा 40 ते 50% कमी होणार आहे। माल वाहतुकीचा खर्च सुद्धा कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाचे उत्पादन थेट मोठ्या बाजारात हे वेळ टू वेळ म्हणजे टाईम टू टाईमवर पोहोचणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगारसुद्धा निर्माण होणार आहेत। ही सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, पण सध्या सगळ्यांचं लक्ष हे एकाच मुद्द्याकडे लागून आहे। या महामार्गाची मोजणी सुरू झाली आहे। या मोजणीत एक मोठा बदल दिसतो आहे। त्या पहिले आपण एक मोजणी म्हणजे नेमकं काय आहे ते आपण क्लिअर करून घेऊ। आपल्या प्रेक्षकांना हे प्रश्न पडतच असतील की मोजणी म्हणजे नेमकं काय आहे बरं। मोजणी म्हणजे रस्त्याचा जो मार्ग आखला आहे त्यासाठी जमिनीचं मापन करणं। सर्वे ऑफिसर येतात, ते GPS प्रणालीद्वारे नकाशे आणि सरकारी कागदपत्र घेऊन गावोगावी फिरतात। रस्ता कुठून जाणार आहे, किती मीटर रुंदी आहे, त्यासाठी किती शेताची जमीन लागन आणि कोणतं गाव हे प्रस्थापित करावं लागणार आहे हे सगळं मोजलं जातं। पण यावेळेस असं झालं आहे की सुरुवातीच्या आराखड्यात महामार्ग एक ठराविक मार्गाने जाणार होता, पण आता त्या मोजणीत एक मोठा बदल असा दिसून येत आहे। अनेक गावं या नव्या मार्गात आली आहेत, काही गावं वगळली गेली आहेत, काही ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण वाढवलं गेलं आहे। हा महामार्ग का केला गेला हाच मोठा प्रश्न आहे। हा बदल का केला गेला आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्याच आराखड्यात काही तांत्रिक चुका होत्या। प्रवण क्षेत्र टाळण्यासाठी मार्ग बदलला गेला होता। त्यानंतर जंगल, धार्मिक स्थळं आणि वस्तीचा भाग टाळण्यासाठी नवा आराखडा हा तयार करण्यात आला होता। काही खास प्रकल्प, उद्योग, भविष्यातील विकास लक्षात घेऊन हा नवा मार्ग आखण्यात आला आहे। म्हणजेच आता मोजणीच्या आधारे ठरणार आहे कोणत्या शेतकऱ्याची जमीन जाणार, कोणत्या गावातून महामार्ग जाणार आहे आणि कोणाला याचा जास्त मोबदला मिळणार आहे आणि जमिनीचा
कोणत्या जमिनीला जास्त डिमांड येणार आहे हे सुद्धा आता पुढे कळणारच आहे. या सगळ्यात मोठा बदल केलेली गावं ही बाजूला झाली आणि नवी गावं त्यात आली आहेत, किंवा काही गावं अशी आहेत त्या गावातून हाच महामार्ग जाणार होता. पहिले जुने गावं याची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच व्हिडिओचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे आपल्याला पडणार आहे. या बदलाचे काही फायदे किंवा काही परिणामसुद्धा होणार आहेत, ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे सरकारच्या माहितीनुसार नेमका कोणता बदल यात होणार आहे ते आपण आता पाहूया. शेतकरी यांच्या मते जमिनी जाणार त्यांना बाजारभाव हे 5 पट मोबदला मिळणार आहे. त्यानंतर व्यापारी आणि उद्योगांसाठी नवीन मार्ग लागल्यामुळे नव्या ठिकाणी नवे हॉटेल्स होतील, नवे पंप होतील, नवे गोदामं उभं राहतील, नवे वेअरहाऊसेस उभं राहतील. त्यानंतर सामान्य जनता प्रवास सोपा, कमी वेळेत होणार आणि सुरक्षितही होणार. त्यानंतर काही गावांचा विकासही होणार आहेत. नव्या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी याचं काम हे लवकर होण्यात येणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल सगळ्यांसाठी सुखावणारा नाही आहे. कारण काही गावं जी आधी रस्त्यावर होती ती आता बाहेर गेली आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारा विकासाचा फायदा हा हुकणार आहे. आता इथे शक्तिपीठ महामार्गाचा सुद्धा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. कारण शक्तिपीठ महामार्ग हा धार्मिक स्थळांना जोडणारा एक मोठा प्रकल्प आहे आणि त्याचं कामही सुरू झालेलं आहे. पण त्यात 15 किलोमीटर नदीपात्र हे भरावं लागणार असल्यानं मोठा वाद झाला आहे. राजू शेट्टींसारखे नेते याला विरोधही करतात. शेतकरीसुद्धा याला विरोध करत आहेत, कारण त्यांच्या पूरस्थितीमुळे निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्या पिकांचं नुकसान किंवा त्यांचं नुकसान, काही गावंही हटवले जाऊ शकतात. त्यामुळे यावर अजून वादग्रस्त प्रश्न हा मिटलेला नाही आहे. भारतमाता एक्सप्रेसवे हा तांत्रिकदृष्ट्या वेगळा आहे. त्याचं मोजणीचं काम GPS आणि आधुनिक पद्धतीने सुरू होणार आहे. इथे बदल झाला असला तरी उद्दिष्ट स्पष्ट आहे. भारतमाता महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणारच. म्हणजे हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत हा 100% होणार आहे. कारण हा महामार्ग जो महाराष्ट्रापुरताच नाही तर अनेक राज्यांना हा जोडणार आहे. म्हणून शक्तिपीठ महामार्गातील कितीही अडचणी आल्या तरी भारतमाता एक्सप्रेसवे हा पुढं सरकत आहे. आता आपण परत एकच मुद्दा आठवून देतोय की भारतमाता एक्सप्रेसची मोजणी सुरू झाली आहे आणि या मोजणीत मोठा बदल झाला आहे. हा बदल म्हणजे फक्त रेषा हल्ली नाही, तर यामुळे संपूर्ण गाव, संपूर्ण शेती आणि शेकडो लोकांचा आयुष्याचा मार्गसुद्धा बदललेला आहे. परत लक्षात ठेवा, मोजणी सुरू झाली आहे, नवा आराखडा बदलला आहे, गावं बदलली आहेत, शेतकऱ्यांचा मोबदलासुद्धा बदलला आहे आणि विकासाचा चेहरासुद्धा बदललेला आहे. हा महामार्ग फक्त रस्ता नाही, हा आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आहे. हा बदल सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणून मंडळी, शेवटी एकच, भारतमाता एक्सप्रेसवेची मोजणी सुरू झाली आहे आणि त्यात एक मोठा बदल झाला आहे. हा बदल महाराष्ट्राच्या भवितव्याचं नवं वळण देणार आहे. त्यामध्ये आपण कोणकोणते गावं नवीन ॲड झाली आहेत, या भारतमाता एक्सप्रेसवेमध्ये कोणते शहरं नवीन जाणार आहेत, कोणत्या राज्यातून, कोणत्या ठिकाणाहून कोणते देवस्थानं, कोणते राज्य यामध्ये जोडणार आहेत, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या या व्हिडिओलासुद्धा शेअर करा. म्हणजेच ज्या लोकांचं यामध्ये शेतजमिनी किंवा घर, गाव किंवा जाणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.